गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वचन ऐका कमळापती मज रंकाची विनंती कर जडितो कथे काळी आपण असावे जवळी. घेई अशी बाक मागेन जरी काही एक तुकया बंधू मने देवा शब्द तुकाची राखवा कुंडली कावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. आज एकादशी निमित्त सद्गुरु संत गणेशनाथांच्या गात्यातील अभंग 30वा हा सहज श्रीकांतभाई यांनी फोन केला. त्यानिमित्ताने हा अभंग चालता चालता लगेच निवडला आणि त्या अभंगावरती प्रवचन करण्यासाठी सेविस सादर. तरी संत सद्गुरु गणेशनाथांच्या या अभंगाचं 30व्या अभंगाचं आणि आज एकादशी आणि हा अभंग खरोखरच ज्या वेळेस आपलं शरीर या पृथ्वी तलावर असताना जे कार्य करतं ते कार्य करत असताना आपल्या शरीरातला जो आत्मा असतो त्या आत्म्यावरून हा अभंग नाथांनी निर्माण केलेला आहे. कोणाचा आत्मा आहे? संत महात्म्यांनी सांगितलं की परमात्मा हा कोण आहे? आत्माचा आहे. मग त्या आत्म्यांच्या निमित्तानं हा परमात्म्यानं आणि या संतांनी हा नेमून ठेवलेला अभंग संत गणेशनाथांनी छान अशा 4 चरणाच्या ओळीमध्ये ओवून ठेवलेला आहे आपल्या या मानव देहासाठी. अभंगाचं पहिलं चरण आहे नित्यमुक्ती पायी आत्मा तो निर्गुण तोची तो आपण होणी राहे. ऐशी आल्याची भेटी घेता या नरदेही पाप पुण्य तेही जळून जाय. आत्म्याची होऊन आत्म्याशी मिळे मोहचे आढळे आरोप जैसा. गणेशनाथ म्हणे ऐसा घेता आत्मबोध हरपे भेदा भेद मुळे होणी. ऐशी आत्म्याची भेटी घेता या नरदेही पाप पुण्य तेही जळून जाय. खरोखरच संत गणेशनाथ महाराजांनी या मानवदेही रूपाला किंवा या मानवाला आपल्या शरीराचा विसर पडला की काय म्हणून हा अभंग निर्माण केला काय की असं वाटतं मला. मग अभंगाचं तात्पर्य सांगण्याचं पहिल्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलंय हा आत्मा जो आहे तो कुणाचा आहे? तो निर्गुण परमात्म्याचा आत्मा आहे. तो परमात्मा आपल्याशी निगडीत असल्यामुळे आज एकादशीच्या निमित्तानं हा अभंग सहज चालता चालता श्रीकांतभाईच्या सांगण्यावरून निवडला. पण खरोखरच हा अभंग मलाही मनाशी चांगला वाटला आणि त्या अभंगाचं खरोखरच आज वर्णन करण्याचे योग आज मी गावी नसताना सुद्धा आज मला त्यांनी योग करून दिला आणि खरोखरच त्यांचे छान उपकार म्हणायला काय हरकत नाही. तरी या अभंगाचं सार्थक खरोखरच मानव देहाच्या स्वरूपामध्ये करून दिलेलं आहे भगवंतानी. भगवंतानी एकच सांगितलंय जो मनुष्य जन्माला येतो तो मरणारच आहे. पण आल्याच्या नंतर या जीवनामध्ये आपल्याला जे कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना त्या कार्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जी पृथ्वी निर्माण केलेली आहे या पृथ्वीचा विसर आपण करता नये म्हणून त्या वेळोवेळी त्यांनी अशा संत महात्म्यांनी ग्रंथातून अभंगातून कथेतून सांगण्याचं त्या ठिकाणी वर्म त्याने जोपासलं. पण हा मानवदेह काय करतो? आपले जे काही कर्म आहेत किंवा आपण आलो कशासाठी, आपला जन्म कशासाठी झाला, का झाला याचा विसर पडून तो मनुष्य काय करतो? आपली वाट चुकतो. मग आपली वाट चुकत असताना तो भगवंत काय म्हणतोय? भगवंताचा आत्मा आहे. तो आत्मा कोणाशी निगडीत आहे? आत्म्याशीच निगडत नाही. आत्मा राम, त्या रामाचा आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे. मग भगवंताने सांगितलंय, काय सांगितलंय? एकादशी करायची. तर एकादशी
कशी करायची, का करायची आणि एकादशी केल्याच्या नंतर एकादशीचं व्रत पूर्ण होण्यासाठी काय करावं लागतं हेही सांगितलेलं आहे. मग एकादशी केल्याच्या नंतर एकादशीच्या नंतर द्वादशी येते. ते द्वादशी जर आपण व्रत पूर्ण नाही केलं तर एकादशी सार्थक नाही आपल्याला. मग एकादशी कोणत्या नियमानं कोणत्या कार्यानं आपण करायची याचं एक नित्य नियम सांगितलेला आहे. आता आपल्या शरीरामध्ये एकादश इंद्रिय आहेत. आपल्या शरीरामध्ये एकादश इंद्रिय आहेत. त्या इंद्रियाची उपासना करायची. आपण काय करतो, त्या आत्म्याला उपाशी ठेवून तो आत्मा उपाशी मारून एकादश करतो. पण तसं न करता या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की तो आत्मा जो आहे तो भगवंताचा आत्मा आहे. आपल्या शरीरातला आत्मा जो दिलेला आहे, आपलं घर भाड्याचं आहे. हे जे घर दिलेलं आहे आपलं भाड्याचं आहे. त्याचं बोलवणं कधी बी आलं तर घरातून बाहेर निघावं लागतंय. हे भाड्याचं घर खाली करावं लागतंय. हे किरायानं दिलेलं घर आहे. कोणी दिलंय तर ह्या पृथ्वीतल्या पंचमहाभूतांनी हे शरीर दिलंय आणि ह्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये आत्मा राम त्याचा आपल्या शरीरामध्ये आहे. तो आत्मा सर्वांमध्ये तुम्हात आहे, माझ्यात आहे, तोच आहे. फक्त आपल्या हृदयातून तो भगवंत पाहायला मिळाला पाहिजे. तो भगवंत दिसला पाहिजे, आपल्या मनातून आठवला पाहिजे. कारण मनुष्याच्या जन्माच्या फेऱ्या ज्या आहेत इथंच न थांबता 184 योनीचा फेर आहे मनुष्याच्या जन्माला. मग या मनुष्याच्या जन्माला 184 योनी फिरत असताना आपल्या या कर्माचं गाठोडं कोणतं गोळा करायचं आपल्याला, तर पाप पुण्याचं गाठोडं. आपल्या शरीरासोबत आपण कर्म करत असताना आपण जर पुण्याचं गाठोडं जर सोबत घेतलं तर ज्या वेळेस आपला मृत्यू होतो, मृत्यूच्या नंतर आपण जी काय यमाची वाट चालतो, यम मार्ग ज्यावेळेस चालतो, त्या यम मार्गामध्ये चालताना जे काही वैतरणी नदी आहे, हजारो योजन त्या नदीचा पाठ आहे, त्याचं काठच दिसत नाही त्या नदीचा. आणि रक्तानं भरलेले आहे, खळखळ असं पोह आहे, चिखल आहे, रक्ताचा चिखल आहे, पोहाचा चिखल आहे. तर आपण गतीला मिळवावं म्हणतो. गतीला मिळवणं आपल्या हातात नाही. त्या माणसानं स्वतःच जे काही कर्म केलेलं असतं त्या कर्मानुसार त्याचा मृत्यू येतो. भाग्यवंत माणसं असतात त्या माणसाचं मरण फक्त एकादशीला आणि द्वादशीला येते. द्वादशी सर्वात श्रेष्ठ आहे. द्वादशी आणि तेरस या 3 दिवसामध्ये, एकादश, बारस आणि तेर, या 3 दिवसामध्ये ज्या माणसाचा मृत्यू येतो त्या माणसाला सहजासहजी मृत्यू मिळत नाही. त्या माणसाचा मृत्यू विधिलिखित असतो. कारण त्या माणसानं केलेल्या कर्मामध्ये पुण्याचं गाठोडं जोपासलेलं असते. आणि त्या पुण्याच्या गाठोड्याच्या जोरावर तो मनुष्य काय करतो, आपला मार्ग सुखकर करून घेतो, यम मार्ग. मग तसं पहिल्या अभंगातूनच सांगितलंय नाथांनी. या पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की नित्य मुक्त पायी आत्मा तो निर्गुण, तोची तो आपण होऊन. भगवंत आपल्यामध्येच आहे. बघा, तुम्ही जर तुम्हाला भगवंताला पाहायचं असेल तर सकाळी 4:30ला उठायचं. 4:30ला उठायचं, पद्मासन घालायचं, आपलं शरीर एकरूप करायचं, श्वास रोखायचा आणि त्या परमात्म्याचं चिंतन करायचं. साक्षात परमात्मा आपल्या हृदयात दिसायला लागतं. त्याचा त्या भगवंताचं रूप आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये दिसायला लागतंय. मग आपण आपली जागा का विसरायची? या अभंगातून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपली जागा का विसरायची. मग ती जागा विसरत असताना आपला विसर का करून घ्यायचा? आपल्या या देहाला सार्थकी करून घ्यायचं. तर या देहाचं सार्थक फक्त कशात आहे? पुण्याचं गाठोडं गोळा करण्यात आहे. आपण कुठलं दान केलं नाही, कुठलं आचरण केलं नाही, कुठलं भजन केलं नाही, कुठलं पोथी ऐकलं नाही, कुठलं कीर्तन ऐकलं नाही. मग हे कमीत कमी एवढं तरी करा म्हणून सांगितलं देवानं. आपल्याला जन्माला घातले कशासाठी? हा माणूस निर्माण केला कशासाठी? त्या भगवंताचं नाम चिंतन घेण्यासाठी, हे नामाचं कीर्तन करण्यासाठी ह्या मनुष्याची निर्मिती केली. माऊली ज्ञानोबा यांनी आपल्या ओवीमध्ये हरिपाठामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानदेवजीने. मग हा हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे भगवंताचं नामस्मरण कसं, नामे विन व्यर्थ आहे. ज्ञानदेवजीने नामे विन व्यर्थ, नामाचं खरोखरच
चिंतन जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपलं सार्थक होणार आहे. पण आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण जर त्या परमात्म्याचं नामस्मरण जर करत नाही तर मग ते आपलं जीवन व्यर्थ आहे. त्या जिने नामे विने व्यर्थ म्हणल्याचं कारण एवढंच आहे की भगवंताचं रामकृष्ण हरी पंथ हा मंत्र ज्या मनुष्य देहाला जपण्यासाठी निर्माण करून ठेवलेला आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र एवढा मोठा आहे, संजीवनी अमृतापेक्षाही मोठा आहे. मग या संजीवनी अमृताचा प्राशन आपण कुण्या रूपानं करायचा आहे? असं सहजासहजी मिळत नाही, कुणालाही योग मिळत नाही. माझे आज खरोखरच एकादशीचं निमित्त त्या माणसाने मला फोन करावा की आज कीर्तन सेवा प्रवचन सेवा तुमची आहे आणि तुम्हाला करावीच लागते. मग त्यांनी आपण शब्द पाळला त्यांचा. पण एक आपलं भाग्य आहे की आपल्याला ही सेवा मिळाली. मग आपण खरोखरच त्या निमित्तानं नाथाचा अभंगी तसंच आपल्याला आज मिळालेला आहे मनुष्याच्या जीवनचरित्रावरती. तुम्हाला जीवनचरित्र ऐकायचं असेल तर भगवद्गीतेमध्येही अर्जुनाला उपदेश करून सांगितलेला आहे भगवंताने आपलं जीवन कसं जगायचं आहे. आणि असंच एक ज्यावेळेस आता माणसाच्या मृत्यूनंतर गरुड पुराण लावतात, त्या गरुड पुराणामध्ये जीवनाचं सर्व चरित्र लिहून ठेवलेलं आहे. जन्माला आला कसा, आल्याच्या नंतर कार्य केलं काय, त्या कार्याच्या जोरावर मृत्यू कसा आला आणि तो मृत्यू कशा रूपातून आला, कसा येतो. तर मृत्यूचे 4 द्वार आहेत आपले. त्या 4 द्वारातून मृत्यू येतो चांगल्या माणसाला. कोणत्या? जे पुण्यवान माणसं आहेत त्याचे 4 द्वार कोणते आहेत? मुख आहे, नाक आहे, डोळे आहेत आणि कान. आणि योग्याचा आत्मा कुठून जातो? तर योग्याचा आत्मा फक्त टाळूतून जात आहे, त्या आपल्याला नाही लाभ. योगी म्हणजे साधू संत, भगवंताच्या त्या कर्मामध्ये लीन झालेले ऋषी मुनी या लोकांचाच आत्मा टाळूमधून जातो. आणि जो पुण्यवंत माणसं असतात त्या माणसाचा आत्मा मुखातून तरी जातो किंवा नाकातून जातो, डोळ्यातून जातो किंवा कानातून तर जातो. मुखातून जात असताना त्याचा आत्मा हा शरीरातून घासत बाहेर पडतो. कुठून जातोय? आपल्या कंठातून बाहेर पडतो. कंठ येत आहे, कंठ. या कंठातून बाहेर पडत असताना शरीराचा आणि त्या आत्म्याचं नातं घट्ट बांधलेलं असते. शरीर आत्म्याला सोडत नाही लवकर. जाऊ नको म्हणते, सोडू नको, माझे नाते, माझे गोते, माझे हे माझे माझे म्हणत बसते. मग त्या समयाला सुद्धा त्या परमात्म्याची आठवण होत नाही, विसर होतो, चिंतन करत नाही. त्याच्यामध्ये गुंतल्यामुळे या संसारूपी मोहाचा प्रपंच आपल्याला त्या भगवंताचे आचरण करू देत नाही, त्या आचरणापर्यंत जाऊच देत नाही. मग अशा पद्धतीने या भगवंतानं शरीराला निर्माण केलं. म्हणून निर्माण केल्याच्या नंतर या देहानं आपलं कर्म काय करायचं याचा विसर पडू नये म्हणून वेळोवेळी आठवण करून देण्याचं काम भगवान करून देतात. वाटाने सहज चालत चालू तर ठेस लागते. ठेस लागल्यावर आई गत तर म्हणते किंवा तर राम तरी म्हणते. सगळ्यात मोठ्या शब्दाचा म्हणजे उच्चार म्हणजे आई हा शब्द सगळ्यात मोठा आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या भगवंताला आईच्या पोटातून जन्म घेता नाही आला म्हणून त्यांनी अवतार धरिले. आणि ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती संकट पडलं त्या त्यावेळी त्या भगवंतानी अवतार कार्य घेऊन आपलं कार्य समाजासमोर ठेवलं. का ठेवलं? तर त्या समाजाने आचरण करावं त्या कार्याचं. त्याच्यासाठी एवढी निर्मिती केली. आणि पहिल्या अभंगाचं या ठिकाणी एवढं महत्व सांगून दिलंय. तर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, ऐशी आत्म्याची भेटी घेता या नरदेही, पाप पुण्य तेही जळून जाय. बघा, खरोखरच आहे, या नाही सहजासहजी दिला नाही. आपल्या पूर्वकर्माच्या पूर्व पुण्याईच्या जोरावर ही शरीर मिळालेलं आहे आपल्याला. लोक बघा जाऊन मरतात, जाऊन शरीराला कष्ट देऊन आत्म्याला बाहेर काढतात. पण त्या लोकांना या पृथ्वी तलावर लवकर मुक्ती मिळत नाही. त्याला इथंच भटकावं लागते, या पृथ्वी तलावरच भटकत फिरावं लागते. जोपर्यंत त्या आत्म्याची जी काही गती मिळवायची असते त्या गतीला जोपर्यंत त्याचे पूर्वज किंवा पुढल्या पिढीनं जोपर्यंत त्याची मुक्ती त्या आत्म्याला नाही दिली तर तो आत्मा इथंच भटकत राहते.
मग ह्या आत्म्यानं कष्ट देऊन का मारायचं? एवढं देवानं भगवंतानं चांगल्या देहाचं इथं आपल्याला एवढं शरीर दिलंय, भले ताकद नाही पण बुद्धी तर कोणाकोणाला दिलीच की. ताकदीच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर, शक्तीच्या जोरावर, त्या विज्ञानाच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर हे शरीर तारून चाललेलं आहे. मग तारून जात असताना या देहाचं फक्त सार्थक आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर या देहातला जो आत्मा आहे, पाप पुण्य, जर आपण हे कर्म चांगलं करत गेलो, या कर्माचं गाठोडं जर चांगल्या पद्धतीनं आपलं पुण्याच्या दृष्टिकोनातून बांधत गेलो, तर आपलं पुण्य याच देहामधलं, याच सृष्टीवर, याच जीवनामध्ये जुळून जाते आणि आपण निष्कलंक म्हणजे कलंक न घेऊन, कलंक लावून न जाता चांगल्या पद्धतीनं आपला आत्मा यममार्गाला जायला लागतो. खरोखरच आज एकादशीच्या एकादशीमुळं हा अभंग ही छान निवडण्यात आला आणि खरोखरच पाप पुण्याचा गाडा जो आहे या शरीरानं आपल्या जोपासला पाहिजे. आपला आत्मा कोण आहे, आपल्या आत्म्याचं काय काम या ठिकाणी आल्यावर केलं, पण आपण या प्रपंच मोहामधून बाहेर निघावं तेव्हाच कळलं ना आपल्याला आपलं काम काय, कार्य काय. आणि हे कार्य जोपासत असताना ज्या वेळेस या भगवंताने या शरीराला काम दिलं, आता एक काम दिलं होतं नारद मुनीला सुद्धा. मग नारद मुनीला ते काम करत असताना अहंकार आला होता. का अहंकार आला त्याचं कारण सांगतो. या पृथ्वी तलावरचा मनुष्य काय करायचा, आपलं नित्यनेमानं कर्म करत असताना त्या भगवंताचं नामस्मरण वेळोवेळी घ्यायचं, वेळोवेळी चिंतन करायचं. कारण शेतातला कष्ट करणारा जो शेतकरी असतो, आपल्या शेतामधले कामं करत असताना, ते काम करत असताना त्या वेळेमध्ये देवाचं नाव घेतल्याशिवाय राहतच नव्हता. मग ज्या वेळेस ते देवाचं नाव घेतले, मग किती दिवसभरात किती वेळा झालं, 4 वेळा झालं, 5 वेळा झालं असेल. पण नारद मुनीला काय वाटायला लागलं, नारद मुनीला वाटायला लागलं देवा म्हणले मी एवढं तुमचं सारखं नामस्मरण करतो, नारायण नारायण जप तुमचा अखंड मी जपतो, तुम्हाला मी आवडत नाही, तुम्हाला या पृथ्वी तलावरला मनुष्य का आवडतो? याचं कारण भगवंतांनी सांगितलं. कशा रूपात सांगितलं? एक काम सांगितलं. मग काम काय सांगितलं? एक पेला घेतला, त्या पेलामध्ये पाणी घ्यायला सांगितलं आणि ते पेला घेऊन पृथ्वीची प्रदक्षिणा करायला सांगितली. मग पृथ्वीची प्रदक्षिणा करायला सांगितल्यावर नारद मुनीने काय केलं, आपली प्रदक्षिणा करत असताना जो काय हातामध्ये पेला दिला होता त्या पेल्याकडे लक्ष देऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून पूर्ण करून आली. आणि आल्याच्या नंतर देवाला सांगितलं, देवा मी तुमचं सांगितलेलं काम करून आलो. बरं ठीक आहे, तुम्ही काम करून आलो, कसं केलो, काय केलो सांगा. नारद मुनी म्हणले काय ना देवा गेलो म्हणले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं काम होतं की या पेल्यातलं थेंब सुद्धा सांडला नाही पाहिजे. मग मी पाण्याचा थेंब सुद्धा सांडू दिला नाही पेल्यातला. मग ते काम करत असताना तू माझं नाव किती वेळा घेतलं? नारदांनी म्हणायला सुरुवात केली, का देवा म्हणले तुम्ही काम सांगितलं ते कामाकडे ध्यान देऊ का तुमच्या नावाकडे ध्यान देऊ? कामाकडे ध्यान देऊ का नावाकडे ध्यान देऊ म्हणल्यावर तिथंच देवानं सांगायला सुरुवात केली, त्या शेतकऱ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये एवढाच फरक आहे. ते शेतकरी कर्म करत असताना माझं नामस्मरणाचं चिंतन करताय आणि तुला काम करत असताना माझ्या नावाचा विसर पडला, म्हणून तो शेतकरी माझ्याजवळ आहे आणि तो लांब झालास. म्हणजे तुझ्या कामात तुला अहंकार आहे. म्हणजे पण ज्यावेळेस तो शेतकरी कष्ट करत असतो, काम करत असतो, त्यावेळेस त्याला अहंकार नसतो. तो अहंकार बाजूला सारून तो आपलं कर्म करतो. तो कर्म करत असताना माझं नित्यनेमानं नामस्मरण घेतो. बघा तुम्ही सकाळी उठल्या झोपेतून उठल्यावर बघा शेतकरी रामकृष्ण हरी म्हणून उठते. उठलं, आपलं काम झालं, लगेच आंघोळ पाणी झाली, देवपूजा झाली की रामकृष्ण हरी म्हणून भजन करून आपली देवपूजा करून शेताला जाते, जनावर घेऊन शेतात जाते, कुळू झुपतंय, पाणी प्यायला इसाव्याला थांबतं, रामकृष्ण हरी म्हणून बसते खाली पाणी प्यायला. पुन्हा उठते, रामकृष्ण हरी म्हणते, कुळू चालू ठेवते. पुन्हा दुपारी कुळू सोडते, कुळू सोडल्यावर जेवायला बसले रामकृष्ण हरी म्हणतंय. पुन्हा तेवढी क्रिया झाल्याच्या नंतर पुन्हा थोडी धरणीला पाठ टाकते, रामकृष्ण हरी म्हणूनच धरणीला पाठ टाकते. पुन्हा उठते, आपल्या कामाला लागते, रामकृष्ण हरी म्हणूनच काम चालू करते. मग असं नित्यनेमानं तो कार्य करतं. म्हणून देवाला या पृथ्वी तलावरचा मनुष्य प्रिय आहे, आवडतो. आपल्याला तेवढंच कामासाठी निर्माण केलंय, पण आपल्या या प्रपंचातून आपण त्या देवाला विसरलो. म्हणून इथं तिसऱ्या अभंग तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, आत्माची होऊन आत्म्याशी मिळे, आत्माची होऊन आत्म्याशी मिळे,
मोहचे आढळे आरोप जैसा. बघा, त्या भगवंताला ज्यावेळेस तो पुढचा मनुष्य आपल्या नामस्मरणामध्ये लीन होतो त्यावेळेस स्वतः भगवंत त्या माणसामध्ये विलीन कधी होतात कळतच नाही. त्याचं एक साधं उदाहरण आहे, सोपं उदाहरण आहे. भक्त पांडुरंगाचा भक्त नामदेवराय होते. मग नामदेवराय लहानपणी आईनं काम सांगितलं की नैवेद्य घेऊन जायचे पांडुरंगाला, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जायचे. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यावर तिथे नैवेद्य दाखवायचे. आईनं सांगितलं होतं पांडुरंगाने नैवेद्य खाल्ल्याशिवाय घरला यायचं नाही. पण का ठाऊक त्या लहान वयात त्या नामदेवरायला वाटायचं देव आईनं काम सांगितलं आपल्याला ते काम पूर्ण करूनच जायचं. मग देवाला सांगायचं, देवा आईनं सांगितले तुम्ही नैवेद्य खाल्ला तर मला घरला ये म्हणून सांगितल्या, नाहीतर इथंच बस म्हणून सांगितले. मग न कळत डोळे झाकायचे आणि डोळे झाकून देवाला विनंती करायची, देवाचं बघ जेवतोय का घास खातोय का बघायचं. पण देव भक्तीचा भुकेलाय, भावनेचा भुकेलाय, भावाचा भुकेलाय असल्यामुळं देव काय करतात, तो भाव पाहून त्या नामदेवरायाचा घास जेवायचे, घास खायचे, नैवेद्य खायचे. आणि मग नामदेवरायाला समाधान वाटायचं देव जेवले. मग घरी जाऊन आईला सांगायचं. म्हणजे याच्यामध्ये समाधान मोठे ओळखते ती भावना आणि भक्ती एवढी मोठी होती की त्या भक्तीचं वर्णन करणं सोपं नाही. कारण नामदेवराय होतेच तसे, भगवंताला लढीवाळपणानं त्या ठिकाणी हट्ट छळायचे, हट्टानं त्या ठिकाणी भांडायचे. असं भगवंताकडून काही मिळवून घेण्यासाठी त्या ठिकाणी पांडुरंगाशी त्या ठिकाणी भांडण करायचे. कोणासाठी तर या पृथ्वी तलावरल्या मानवासाठी. तर भगवंत काय म्हणतात, म्हणजे नाथराय काय म्हणतात, ज्या वेळेस या पृथ्वी तलावरला ज्यावेळेस भक्त प्रल्हाद आपल्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन असताना त्याला काहीच भान राहत नव्हतं. मग हिरण्यकश्यपानं त्या भक्त प्रल्हादाला मारण्याचा त्या ठिकाणी आदेश दिला. साधे आदेश दिले नव्हते, उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा आदेश दिला, कढईमध्ये मोठ्या डोंगरावरून खाली टाकण्याचा आदेश दिला, मोठ्या माजलेल्या हत्तीच्या पायाखाली चिरडण्यासाठी आदेश दिला. पण तिथं काहीच त्याचं चाललं नाही. कारण का तर त्याच्या पाठीमागं जी ईश्वर शक्ती होती ती शक्ती साक्षात भगवंताची असल्यामुळे त्या शक्तीच्या प्रभावामुळे त्या भक्त प्रल्हादाचं काहीतरी झालं का वाटोळ. मला सांगा तुम्ही, भिंतीत देव आहे का तुझा म्हणल्याच्या नंतर त्या भिंतीला लात मारल्यावर कडकड कडकड करून आकाशवाणी करत तो नरसिंह अवतार निर्माण केला आणि त्या हिरण्यकश्यपाचा वध केला. ज्या ज्या वेळी पृथ्वी तलावरती संकट पडलं त्या संकटाचं निरसन करण्यासाठी ह्या भगवंतानं अवतार घेतले. असं मग या अवतारामध्ये भगवंत आपलं रूप विसरून जातात, विलीन होऊन जातात भक्तामध्ये, भक्ताच्या भक्तीला भुलून जातात. भाव भक्ती कळे ऐसा श्री. ज्यावेळेस भगवंत या ठिकाणी खरोखरच आपल्या भावाला ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांचं भान राहत नाही की आपण कुठे आहे. चोकामेळा आपल्या मळ्यामध्ये आपल्या आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी भक्ती करायचं त्याच्यासाठी धावत जायचे. सावतामाळी आपल्या शेतामध्ये आपली शेती करत असताना त्या भगवंताच्या नामस्मरणातच शेती विलीन करून टाकली. स्वतः या सावतामाळ्यानं लोक म्हणायचे काय म्हणले एकटा वीर खांदाला म्हणजे याला कधी पाणी लागायचं. अनेक वर्ष गेली. ज्यावेळेस एक वर्ष जात असताना त्या वारीला चाललेले लोक होते त्या वाटेने त्या सावतामाळ्याच्या शेतामधून त्या सावतामाळ्याला नाव ठेवत चालले. का म्हणले एकटा याने वीर खांदणार म्हणून, एकट्याच्यानं कुठं वीर खांदणं होतंय का म्हणजे होत नाही. मग तरी त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करत त्या भगवंताचं नाम घेत त्या विहिरीचं खाणं चालूच होतं. पण त्या सावतामाळ्याचे लेख काय केले, शेतामध्ये आपल्या निघाले जे काय रताळे होते, जे काय गाजरं होती ते गाठोडं बांधलं, एका वारकऱ्यापाशी दिलं. त्या वारकऱ्याला सांगितलं, बुवा म्हणले एवढं माझं पांडुरंगाला साकडं घाला, एवढं माझा नैवेद्य पोच करा आणि तो नैवेद्य पोच करून त्या पांडुरंगाला सांगा बेगी बेगी धावती ये, बेगी बेगी धावती. बघा किती त्यावेळेस संतांची उपमा काय होती. ते संत देवाला जिंकून घेण्याची ताकदच त्यावेळेस होती.
त्या सावतामाळ्याच्या लेकीने सांगितलं, त्या निरोप तसाच त्या वारकऱ्यांनी त्या पांडुरंगाला पोचवला. पांडुरंगा म्हणले, त्या सावतामाळ्याच्या लेकीचा निरोप देवा तुम्हाला म्हणले, आणि बेगी बेगी मळ्यात धावत ये म्हणून सांगितलं म्हणले. देवाला घाम फुटला. जाणारे वारकरी नाव ठेवून गेले होते, आणि या सावतामाळ्याच्या लेकीने सांगितले, तुम्हाला ज्यांनी ज्यांनी या सावतामाळ्याच्या लेकीला लाताडलं, ती गाजरं भावनेनं देत होती, ती घेऊन जावा पांडुरंगासाठी म्हणले. ती गाजरं तुडवली. ते तुडवलेले गाजरं तसेच ते गाठोडं बांधलं, त्या वारकऱ्यानं पोच केलं देवापाशी. ते गाजरं देवानं आवडीनं खाल्ली. ते रताळा आवडीनं खाल्ली. ते आवडीनं खाल्ले. इकडे देवाला घाम फुटला. हे वारकरी मंदिरात गेले दर्शनाला. देवाला घाम फुटला. घाम फुटल्याच्या नंतर बघा त्या ठिकाणी खरोखरच इकडं सावतामाळी ज्यावेळेस प्रत्येक पार दगडावर मारत होता त्यावेळेस त्याच्या अंगातून घाम पडत होता, तर इकडं पांडुरंगाला घाम सुटला होता. तो घाम सुटल्याच्या नंतर त्या पांडुरंगाला दया आली, आणि त्या पांडुरंगानं ती गंगा, पाताळातल्या गंगेला आवाहन केलं, सावतामाळ्याच्या शेतामध्ये ते गंगा अवतरली. त्याच्या चरणाची गंगा आहे. भगवंताच्या अंगठ्यातून निर्माण झालेली गंगा आहे, आणि ती गंगा सावतामाळ्याच्या शेतामध्ये अवतरली, आणि ते गंगेचं पाणी ह्या भगवंतानं पिलं. भावना त्या ठिकाणी मोठी होती, श्रद्धा त्या ठिकाणी मोठी होती. हे गाजरं भावनेनं पाठवली ती वारकऱ्यासोबत. निरोप भावनिक होता, म्हणून त्या देवाला बेगी बेगी येऊन त्या सावतामाळ्याचं काम करावं लागलं. आपण बी तेच आहोत. आपण बी त्यातूनच निर्माण झालेलो आहोत. आपलंही कार्य तेच आहे. आणि खरोखरच नाथराय म्हणतात, गणेशनाथ म्हणे, ऐसा घेता आत्मबोध हरपे बेदाबेद मुळी होऊन. मनुष्याच्या देहाचा आणि आत्म्याचा भेदच या ठिकाणी हरपून जाते. बघा तुम्ही, ज्यावेळेस आपण या आत्म्याचं कार्य काय, जन्माला आलो, जन्माला आल्याच्या नंतर आपलं जर कार्य नित्यने मन जोपासलं तर ते कार्य ह्याला जातं, पूर्णत्वास जातं, आणि पूर्णत्वास गेल्याच्या नंतर त्या कार्याची गती मिळली जाते. ज्यावेळेस आपला आत्मा या पुण्याच्या गाठोड्यासोबत या शरीरातून बाहेर पडतो, त्यावेळेस त्या वाट चालत असताना यमाच्या दूत काय करतात, सन्मानानं वाजत गाजत भगवंताच्या यम मार्गामध्ये त्याला कसली अडथळा न करता यमाच्या दरबारात घेऊन जातात. वाजत गाजत त्याचा सन्मान करतात, आणि त्यांचा त्या ठिकाणी यमराज बी त्या ठिकाणी काय करते, त्यांचा सत्कार करते. यावे यावे पुण्यवान आत्मा म्हणते. 7 पिढ्या 7 जन्म भीष्माचार्याला पुण्याचं गाठोडं सोबत होतं. एकाही जन्मात पाप झालं नव्हतं, म्हणून 7व्या जन्मात त्याच्याकडून पाप करून घेतलं होतं. का तर पुढली गती नियमाची होती म्हणून. म्हणून महाभारतामध्ये ज्यावेळेस अर्जुनानं बाण मारले भीष्माचार्यांना, आणि त्या भीष्माचार्यांना एक वरदान होतं इच्छा मरणाचं. त्या वरदानाच्या जोरावर त्यांना ज्यावेळेस मरायचं आहे त्यावेळेस त्यांनी ती गंगा पाताळातली बोलवली. तेही अर्जुनालाच बोलवायला सांगितले, आणि त्या गंगेचं पाणी पिऊन आत्मा आपला परमेश्वराच्या स्वाधीन करून टाकला. मग ते लोक कसे होते, पुण्याचं गाठोडं सोबत घेऊन पुण्य कमवून त्या परमेश्वराच्या भक्तीत विलीन झाले. मग मनुष्यानं हेच करायचं आपल्या पुण्यजन्मामध्ये. आपला जन्म पुन्हा येणे नाही. याची देही याची डोळा ही पृथ्वी इथंच बघायची आहे. याच डोळ्यानं आपलं हे सार्थक करून घ्यायचं आहे. याच जीवनाचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे. याच्या पलीकडं दुसरं काहीच नाही. रामनामाच्या जपात दुसरं काहीच मिळणार नाही. आपण आपल्या घरातले नाते 4 दिवस आहेत. बघा, तुम्हाला उदाहरण थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस आपण आपल्या घरातलं जे काय ज्येष्ठ व्यक्ती असेल, कुणी असेल, ते मरण पावल्याच्या नंतर आपण किती दिवस शोक करतो मला सांगा, बरोबर आहे? त्याच्या आठवणीत का त्या ठिकाणी विरह करतो याचं कारण सांगतो. कारण त्याचं आपलं नातं त्याच्या शरीराशी आणि रक्ताशी असतं. कारण ज्यावेळेस तो आत्मा त्या शरीरातून निघून गेल्याच्या नंतर ते शरीर आपल्याला नाशवंत त्या ठिकाणी नकोसं वाटते. 3 दिवस रडतो ठेवतो का 3ऱ्या दिवसापर्यंत आपण घरात प्रेत ठेवतो का? जपून कोण ठेवले का आतापर्यंत?
ठेवायला येत नाही याचं कारण तेच आहे, हे नाशवंत आहे, मातीचं आहे, हे मातीलाच विलीन करावं लागतंय. पंचमहाभूतापासून आलेलं हे शरीर त्यालाच विलीन करावं लागतंय. कारण येताना काय घेऊन आलो, जाताना काय घेऊन गेलो. येताना येतंय, हृदया त्या पोटामध्ये प्रवेश करतय, आणि त्या ज्यावेळेस त्या नरकातली वाट चालत असताना ते देवाला विनंती करते, देवा मला या नरकातून लवकर बाहेर काढ, नरकातून बाहेर काढ, मी तुझंच नामस्मरण कीर्तन भजन करणार आहोत, त्याच्यासाठीच मी जन्माला येणार आहोत म्हणते, देवाला विनंती करते. आणि ज्यावेळेस बाहेर येते, आल्याच्या नंतर ती जी काय मोहनी असते भगवंताची, ती मोहनी त्याचं पहिलं जन्माचं काहीच बाण ठेवत नाही, त्याला सगळं त्याचं विसर पाडते. 5व्या दिवशी 7व्या अक्षर टाकते, त्या अक्षर टाकल्याच्या नंतर त्या माणसाचं सगळंच मागितलं विसरून जाते, पुढं काय करतं हेही लक्षात राहत नाही. आणि जसं जसं ते शरीर वाढतंय तसं तसं मग आपल्या पुढच्या माणसाच्या इशाऱ्यावरती खेळायला सुरुवात करते. आणि जो पुण्यवान आत्मा ज्यावेळेस त्या पुण्यकर्मावर जर जन्माला आला असेल तर पुण्यच करून जाते, आणि ज्यानं पाप कर्मातून आलेला असेल तर ते पाप कर्माचंच गाठोडं बांधायला चालू करते. मग असं न करता या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, या खरोखरच हे शरीर नाशवंत, या नाशवंत शरीराचा मोह कशा पायी मोह करू नका, या मोहात रमू नका. या दिलेल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं तर आपल्याला रामनामाचा जप कंटिन्यू करायचा आहे, सतत करायचा आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र शिवाचा, साक्षात शिव परमात्मा त्या कृष्ण परमात्म्याच्या नामस्मरणात लीन असतात. या जगाचा मारणारा माणूस आहे. या काम त्यांना 3 भगवंताला काम दिलेले, एकाला जन्माला घालायचं, एकाला तारायचं आणि एकाला मारायचं. ते देव कोण आहे? ते ब्रह्म विष्णू महेश आहेत. ह्या 3 देवाच्या कामात भगवान विष्णूचं काम शिव परमात्मा भगवान विष्णूला डोक्यावर घेतात, आणि विष्णू परमात्मा शिव परमात्म्याला डोक्यावर घेतात, कारण हे एकूणमेकात विलीन झालेले दैव आहेत. मग ह्या भगवंताचं चिंतन नामस्मरण करण्यासाठी आपला मनुष्य जन्म, आपला मनुष्य देह निर्माण केला. या देहाला आत्मा तो परमात्मा आहे. या परमात्म्याचं चिंतन करा, ह्या परमात्म्याला लीन करा, परमात्म्याचा भजनात भक्तीत लीन व्हा, म्हणून या ठिकाणी हे शरीर दिलेलं आहे. मग या खरोखरच अभंगातून सांगितलेलं चुकीचं नाही. नित्य मुक्त पायी आत्मा तो निर्गुण, तोची तो आपण होऊन राहे. ऐशी आत्म्याची भेटी घेता या नरदेही, पाप पुण्य तेही जळून जाय. आत्म्याची होऊन आत्म्याशी मिळे, आत्माची होऊन आत्म्याशी मिळे. मोहचे आढळे आरोप जैसा, गणेशनाथ म्हणे ऐसा घेता आत्मबोध. हरपे भेदाभेद मुळे होणी, ऐशी आत्म्याची भेटी घेता या नरदेही, पाप पुण्य तेही जळून जाय. मग या जन्माला आल्याच्या नंतर फक्त आत्मा कोणाचा आहे? त्या परमात्म्याचंच आपल्या शरीरामध्ये लीन आहे. तो परमात्मा बघा, आपल्या शरीरामध्ये जेवढं रक्तवाहिन्या आहेत तेवढ्या पृथ्वी तलावरल्या नद्या आहेत, त्या नद्या आपल्या शरीरातच आहेत. आपल्याला 42 द्वार आहेत आपल्या शरीराला, 42 दार आहेत. आपल्या शरीरातली घाण त्या 42 दारावट बाहेर पडते. 4 तर दार तुम्हाला मग अशी सांगितलेत मी. बाकीचे केस आहेत, बेंबी आहेत, बाकीचे 2 खाल्ले अवयव आहेत. अशा पद्धतीनं या शरीराची निर्मिती या भगवंताने केलेली आहे. मग ही निर्मिती केल्याच्या नंतर ही पृथ्वी, जसं पृथ्वीचा जसा आकार निर्माण केला, या पृथ्वीवर जशा नद्या निर्माण केल्यात तशा नद्या आपल्या शरीरामध्ये करून ठेवल्यात. आणि तसंच या पृथ्वीवरचं वातावरण सुद्धा आपल्या शरीरामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि हा आत्मा त्या परमात्म्याचा असल्यामुळं तो आपण या ठिकाणी विसरून जातो, आणि त्या परमात्म्याचा विसर करून आपल्या प्रपंचातच मोहून जातो. आपल्याला प्रपंचात सुधरू देत नाही, म्हणून भगवंताचं नाव घेता त्या ठिकाणी जड जाते. एक माऊली काय केली, घरातून राग भांडण करून निघाली.
आता जर निघाली, घरातून निघाली आणि हातात कंदील घेऊन निघाली, शेजारने विचारले कुठं चाललीस ग माय? काय नाही मराय निघालो. कुठं जाऊन मरणार आहे? काय नाही हिरीत जाऊन उडी टाकणार म्हणजे. मग कंदील कशाला घेतल्यास? माय वाटणी चुकाटा आडवा आला तर हे चुकाट्याचं भी वाटतंय. मग एवढं द्यायला तुम्हाला भी वाटतंय. मरण सोपं आहे का? मरण सोपं नाही. त्यामुळं या जीवाला कष्ट देऊन मारू नका. ह्या जीव पुन्हा मिळणार नाही. ह्या पृथ्वीतलावर देवाचं नामस्मरण घ्या, चिंतन करा. अशातूनच हा देह निर्माण केलेला, या देहाचं सार्थक करून घेतलं तर आपण पुण्याचं गाठोडं घेऊन यम मार्गाला चालणार आहोत. यमाचं मार्ग लय मोठा आहे. त्या मार्गात चालायचं म्हणजे सोपं नाही. मोठे मोठ्या नद्या आहेत, मोठे मोठे जंगल आहेत, मोठे मोठे रक्ताचे पाऊस आहेत, दगडाचे पाऊस आहेत. खिळ्याची वाट चालावं लागते, काट्याची वाट चालावं लागते. त्या आत्म्याला 12 दिवस आपलं अन्न खाल्ल्याच्या नंतर त्याला गव्हा एवढं देह निर्माण होते. गव्हा एवढा देह निर्माण झाल्यावर त्या देहाच्या जोरावर यमलोकातले यमदूत काय करतात, त्याला कुत्र्याला जसं साखळी बांधतात गळ्यात, तसं बांधून त्याला खेचत नेतात. का तर त्यानं पाप केलेलं असते म्हणून. आणि ज्या माणसानं पुण्य केलेलं असते त्या पुण्य आत्म्याला मात्र वाजत गाजत घेऊन जातात रथात, आणि त्याचं स्वागत मोठ्या मानानं सन्मानानं करतात. असं या पाप पुण्याच्या जीवनाचा गाडा आहे. आणि हे अभंग ही छान होता. आपण योगायोग एकादशीचा या ठिकाणी योग मिळाला. झालेली सेवा या ठिकाणी खरोखरच भाग्य होतं म्हणून या ठिकाणी करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि ते खरोखरच पुण्य आपल्यासोबत असल्यामुळे एवढं मला सेवा करण्यात आली. पुंडलिक आवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत गणेशनाथ महाराज की जय.